स्टुडंट्स, आज या व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनची जी 3 नंबरची जी मेथड आहे फॉर्म्युला मेथड, ही फॉर्म्युला मेथड आपण या ठिकाणी बघणार आहे। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही दोन्ही मेथड बघितल्या असतील तर रूट्स काय असतात, क्वाड्रॅटिक इक्वेशन कशी सॉल्व्ह करायचे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कळतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ बघत असताना जर तुम्ही याच्या अगोदरची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जर बघितले नसतील तर ते अगोदर बघा। ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं, त्यानंतर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठल्या मेथडने सॉल्व्ह करायचं, आपण त्याचे रूट कुठले कसे फाइंड करायचे, कसं सॉल्व्ह करायचं, हे सगळं आपल्या लक्षात येऊन जाईल। लक्षामध्ये या ठिकाणी सर्व जणांना विनंती आहे की त्यांना व्हिडिओ खरोखरच आवडत असेल त्यांनी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा बघायला मिळेल आणि त्या ठिकाणी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा। लक्षामध्ये तर चला बघूया आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह बाय फॅक्टर फॉर्म्युला मेथड। लक्षात या अगोदर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या 2 मेथड बघितल्या होत्या। त्यामध्ये फॅक्टरायझेशन मेथड आपण स्टार्टिंगला बघितली, त्यानंतर फॅक्टरायझेशन मेथड झाल्यानंतर आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड बघितली होती। आता जे एक्झाम्पल्स आपण इझी आहे ते आपण एक्झाम्पल फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करतो, बट जे फॅक्टर जर त्या ठिकाणी पडत नसतील, अवयव जर पडत नसतील तर आपण ते कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह केले। पण दोन्ही मध्ये जर आपल्याला या ठिकाणी जर कुठतरी प्रॉब्लेम येत असेल, सॉल्व्ह करता येत नसेल तर आपण त्या ठिकाणी फॉर्म्युला मेथड काय असते ते या ठिकाणी बघणार आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, फॉर्म्युला आपला कुठला आहे, x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा आपला फॉर्म्युला आहे। बट तो फॉर्म्युला कसा आला आपण ते सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित 1-2 मिनिटांमध्ये बघणार आहे। लक्षामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं बघा, आठवत असेल तुम्हाला, आपला जे काही जनरल फॉर्म आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हे आपला स्टँडर्ड फॉर्म आहे। हा स्टँडर्ड फॉर्म जरी असला तर मी तुम्हाला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये एक आठवतं तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी a इज इक्वल टू ओनली 1 पाहिजे। काय पाहिजे? a इज इक्वल टू ओनली 1। आता हे a जर एलिमिनेट करायचं असेल तर आपण कशाने डिवाइड करत होतो? a नेच डिवाइड करतो। लक्षामध्ये म्हणजे जो नंबर असेल कोएफिशियंट त्यानेच आपण सगळ्यांना डिवाइड करत असतो। या ठिकाणी आपण जर a ने डिवाइड केलं तर डिवाइडेड बाय a डिवाइडेड बाय a डिवाइडेड बाय a आणि डिवाइडेड बाय a, सगळ्यांना जर आपण a ने जर डिवाइड केलं तर या ठिकाणी बघा a कॅन्सल होतो, राहिलं काय x स्क्वेअर प्लस b अपॉन a x प्लस c अपॉन a इज इक्वल टू 0। त्यानंतर आपण काय करायचो, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये जी लास्ट टर्म होती ती लास्ट टर्म आपण ह्या साईडला घ्यायचो, राईट साईडला घ्यायचो। लक्षामध्ये c वाली जी टर्म होती ती आपण लास्ट राईट साईडला घ्यायचो, x स्क्वेअर प्लस b अपॉन a x प्लस या ठिकाणी हा जो प्लस c अपॉन a आहे इकडे जाताना काय होणार आहे, मायनस c अपॉन a। व्यवस्थित बघा, असं समजा हे एक्झाम्पल आहे आणि आपण ते काय करतोय माहिती का, फक्त कम्प्लिटिंग मेथडने सॉल्व्ह करतोय। लक्षामध्ये कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड जी आहे ते कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करत आहे, बाकी वेगळं काही नाही। आपलं एक्झाम्पल कुठलं आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0। व्यवस्थित बघा बाळांनो, काय करायचो आपण, ज्यावेळेस ही b वाली जी टर्म यायची मिडल टर्म, याला 2ab च्या फॉर्म मध्ये लिहायचो। 2ab चा फॉर्म मीन्स काय बरं, व्यवस्थित बघा, 2 इंटू a इंटू b। काय आहे 2a इंटू b? 2 इंटू a इज इक्वल टू व्हेरिएबल, व्हेरिएबल काय आहे x इंटू b, b काय असायचा, हा कोएफिशियंट असायचा। लक्षामध्ये पण त्या कोएफिशियंटच्या अगोदर b असा फ्रॅक्शन असायचा की त्याचा डिनॉमिनेटर कधी पण 2 असायचा, हे मी तुम्हाला अगोदरच्या मेथड मध्ये पण सांगितलं। लक्षामध्ये आता त्यानंतर ज्याचा जो या ठिकाणी नंबर कुठला याचा फ्रॅक्शन, या ठिकाणी कोएफिशियंट जो आहे तो म्हणजे कोएफिशियंट कुठला आहे, व्यवस्थित बघा, b अपॉन a म्हणजे इंटू a। या ठिकाणी काय झालं बघा, 2 इंटू x इंटू b अपॉन 2a, हा आपला b चा फॉर्म झाला। लक्षामध्ये या मिडल टर्मला आपण फक्त या 2ab च्या फॉर्म मध्ये लिहिलं। व्यवस्थित बघा काय लिहिणार आपण आता, याच्या ऐवजी फक्त तो फॉर्म घेणार, x स्क्वेअर प्लस काय आहे 2 इंटू x इंटू b अपॉन 2a इज इक्वल टू मायनस c अपॉन a। आता यानंतर बघा बाळांनो, हा जो फॉर्म आपण केला 2 इंटू x इंटू b अपॉन 2a, हा 2ab चा फॉर्म आहे। हा b प्लेसला जो नंबर आहे त्याचा स्क्वेअर आपण दोन्ही मध्ये ऍड करत होतो। लक्षामध्ये ऍड b अपॉन 2a होल स्क्वेअर बोथ द साइड्स, या ठिकाणी दोन्ही बाजूमध्ये त्याला ऍड करू आपण, x स्क्वेअर प्लस 2 इंटू x इंटू b अपॉन 2a प्लस b अपॉन 2a होल स्क्वेअर इज इक्वल टू मायनस c अपॉन a प्लस b अपॉन 2a होल स्क्वेअर। काय केलं बाळांनो आपण, व्यवस्थित बघा,
हा जो बी प्लेसचा नंबर आहे तो दोन्ही मध्ये ऍड केला. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनेच आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू लागलो, काही वेगळं नाही. जर व्यवस्थित बघितलं ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी स्क्वेअर, तो फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय करू शकतो आपण. लक्षामध्ये ए काय आहे एक्स आणि बी काय आहे बी अपॉन 2a. याला कसं लिहू शकतो आपण शॉर्ट फॉर्म मध्ये ए प्लस बी होल स्क्वेअर म्हणजे एक्स प्लस बी अपॉन 2a होल स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे मायनस सी अपॉन ए प्लस बी चा स्क्वेअर बी स्क्वेअर आणि 2a चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 आणि a चा स्क्वेअर a स्क्वेअर. व्यवस्थित बघा काय केलं, ह्या फॉर्म्युलाला फक्त आपण ह्या फॉर्म मध्ये लिहिला आहे. ए प्लस बी आपला फॉर्म्युला आहे बघा, ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे आपला लक्षामध्ये. या ठिकाणी बघा एक्स प्लस बी अपॉन 2a होल स्क्वेअर इज इक्वल टू सी अपॉन ए प्लस बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर. याला कॅल्क्युलेशन करू, सिम्प्लिफाय करू आपण. एक्स प्लस बी अपॉन 2a होल स्क्वेअर इज इक्वल टू, व्यवस्थित बघा याला आपण क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो किंवा मग खालचं जे डेनॉमिनेटर आहे तो सेम करू शकतो. हा इथं ए आहे, इथं 4a स्क्वेअर आहे. याला जर 4a स्क्वेअर करायचा असतो त्याला मल्टिप्लाय करावं लागेल 4a ने. 4a इंटू ए इज इक्वल टू 4a स्क्वेअर. याने जर मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा त्या फ्रॅक्शनच्या त्यानेच मल्टिप्लाय करावं लागेल. या ठिकाणी सुद्धा 4a ने मल्टिप्लाय करावं लागेल. काय झालं बघा मग या ठिकाणी डेनॉमिनेटर सेम आला 4a स्क्वेअर. त्यानंतर इथं काय येणार 4ac मायनस 4ac प्लस या ठिकाणी बी स्क्वेअर. लक्षामध्ये काय म्हणतो मी व्यवस्थित बघा. या ठिकाणी आपण डेनॉमिनेटर सेम केला, त्यानंतर डेनॉमिनेटरला सेम करण्यासाठी आपण ए ला जे 4a ने मल्टिप्लाय केला तर त्याच्या न्यूमरेटरला सुद्धा 4a ने मल्टिप्लाय करावं लागेल. आपल्याला हे कॅल्क्युलेशन मिळालं. काय कॅल्क्युलेशन आहे बघा, मायनस 4ac प्लस बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर. लक्षामध्ये आता स्क्वेअर रूट जर घ्यायचा असेल, दोघांचा जर स्क्वेअर रूट या ठिकाणी घ्यायचा आपल्याला तर काय करावं लागेल बघा, एक्स प्लस बी अपॉन 2a इज इक्वल टू, याला अंडर रूट मध्ये घ्यावं लागेल प्लस मायनस अंडर रूट मायनस 4ac प्लस बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर. व्यवस्थित बघा बाळांनो, या ठिकाणी परत एकदा वरती लिहून घेऊ. एक्स प्लस देअरफॉर एक्स प्लस बी अपॉन 2a आहे ना, हा बी अपॉन 2a आहे, इकडे प्लस आहे, तिकडे जाताना काय होऊ शकतो तो मायनस होईल. व्यवस्थित बघा एक्स इज इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट बी मायनस 4ac प्लस बी स्क्वेअर आहे ना. व्यवस्थित बघा अंडर रूट ह्या बी स्क्वेअरला मी अगोदर घेतो फक्त, बाकी काहीच नाही. बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन यालाच फक्त का बरं अंडर रूट मध्ये घेतलं व्यवस्थित बघा, कारण की खालच्या आपण 4a स्क्वेअर चे स्क्वेअर रूट फाइंड करू शकतो. 4 चा स्क्वेअर रूट आहे 2 आणि a स्क्वेअर चा स्क्वेअर रूट आहे a. या ठिकाणी 2a व्यवस्थित बघा 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि a स्क्वेअर चा स्क्वेअर रूट a आहे. या ठिकाणी घेतला आपण. त्यानंतर हा जो b अपॉन 2a आहे इकडे प्लस आहे, तिकडे जाताना काय होईल मायनस मायनस b अपॉन 2a. व्यवस्थित बघा बाळांनो, देअरफॉर x इज इक्वल टू, या ठिकाणी डेनॉमिनेटर सेम आहे, डेनॉमिनेटर आपण या ठिकाणी एकच घेणार आहे किंवा या ठिकाणी अगोदर हे मायनस बी अपॉन 2a घेऊन टाकू, मायनस बी अपॉन 2a. तुम्ही अरेंज करत असताना एका साइडचे जे काही टर्म असतील त्या टर्म तुम्ही चेंज करू शकता. लक्षामध्ये टर्म एकामागे एक लिहू शकता, पण साइन चेंज करू शकत नाही. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपण अरेंज करतोय, प्रूव्ह करतोय फॉर्म्युला कसा आला. लक्षामध्ये या ठिकाणी मनाला काही घेता येणार, टर्मचा प्लेस चेंज करता येणार, पण टर्मचं साइन चेंज करता येणार नाही. या ठिकाणी मायनस आहे, मायनसच घेतला आपण, मायनस बी अपॉन 2a प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. या ठिकाणी 2a सेम आहे, देअरफॉर x इज इक्वल टू 2a कॉमन घेणार आपण, 2a राहिलं काय मायनस b प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. हा आपला काय तयार झाला, या ठिकाणी फॉर्म्युला तयार झाला. आणि हाच फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी अप्लाय करून त्याला एक्झाम्पलला सॉल्व्ह करायचा आहे, सोल्युशन फाइंड करायचे आहे, रूट फाइंड करायचे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. व्यवस्थित बघा या ठिकाणी फॉर्म्युला तयार झाला, दोन व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळतात. x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. या ठिकाणी बघा प्लस मायनस का बरं आहे, एक व्हॅल्यू प्लस ची येणार, एक व्हॅल्यू मायनस ची येणार. काही वेगळं काहीच नाही. आपण जी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड बघितली त्याच कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने आपण फक्त याला सॉल्व्ह केलं. कशाला सॉल्व्ह केलं, a x स्क्वेअर प्लस b x
प्लस सी इज इक्वल टू 0. व्यवस्थित घ्या. या ठिकाणी तुम्हाला वेगळं वाटू देऊ नका. काय आपण फॉर्म्युला प्रूव्ह करायला सांगणार नाही तुम्हाला एक्झाम मध्ये कुठल्याही. लक्षामध्ये फॉर्म्युला यासाठी सांगितलं आपल्याला पण कळायला पाहिजे की हा फॉर्म्युला आला कसा, तयार कसा झाला. जे की 8th स्टँडर्ड मध्ये आपण वेगवेगळे फॉर्म्युले बघितले, एक्सपांड कसे करतो आपण, ते फॉर्म्युले कसे तयार झालेले आहे. एक्सपेन्शन फॉर्म्युलामध्ये टॉपिक नंबर 5 बघा, स्टँडर्ड 8 मध्ये 8व्या वर्गामध्ये आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं ते फॉर्म्युले येते कसे. आपण बघितलं ना, ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला कसा आला आपण ते पण 8वी मध्ये 7वी मध्ये बघितलेला आहे. त्याच प्रकारे फक्त जनरल इन्फॉर्मेशन म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला हा फॉर्म्युला कसा तयार झाला ते या ठिकाणी सांगितलं. व्यवस्थित बघा बाळांनो, आपण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, हा जो स्टँडर्ड फॉर्म आहे त्या स्टँडर्ड फॉर्मला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह केलं, आपल्याला मिळालं सोल्युशन. हा फॉर्म्युला x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा फॉर्म्युला मिळाला. लक्षामध्ये एकदम व्यवस्थित आहे. या ठिकाणी याला डेल्टा सुद्धा म्हणतात. इकडे बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac याला डेल्टा सुद्धा म्हणतात. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac तुम्ही काही यूज करू शकता. आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला किमती टाकून ते सॉल्व्ह करायचं आहे. एकदम सोपं आहे. मला तर असं वाटतं तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड या दोन्ही मेथड पेक्षा अतिशय सोपं जाईल. सर्वात जर तुम्ही एखादी प्रॅक्टिस सेट जर इझी म्हणलं तुम्हाला ही प्रॅक्टिस सेट जाणार आहे. लक्षामध्ये बघा, समोरचा आपण प्रॅक्टिस सेट 2.4 बघू. लिहायचं असेल तर टेक द स्क्रीनशॉट. बघा, प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये सांगितलं आहे, कंप्लीट द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ एबीसी. या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, राईट द स्टँडर्ड फॉर्म अँड व्हॅल्यूज ऑफ ए बी सी ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे काय सांगितलं आपल्याला, जे काही खाली काही इक्वेशन दिले आहे बा, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आहे, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे. स्टँडर्ड फॉर्म, जनरल फॉर्म, सामान्य रूप म्हणा तुम्ही त्याला, लक्षामध्ये त्याच्यामध्ये लिहून आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड करायचे. लक्षामध्ये या ठिकाणी बघा, फर्स्ट नंबर दिलेला आहे. फर्स्ट नंबर आहे बघा, एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5. एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. आपल्याला याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. लक्षामध्ये आता स्टँडर्ड फॉर्म कुठला असतो, स्टँडर्ड फॉर्म मध्ये तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस बीएक्स प्लस सी इज इक्वल टू 0. लक्षामध्ये ऑलरेडी त्याच फॉर्म मध्ये आहे, फक्त आपल्याला एबीसीचे व्हॅल्यू करायचे आहे. लक्षामध्ये त्या व्हॅल्यू फाइंड करत असताना आपल्याला कम्पेअर करावं लागेल. कम्पेअर कशासोबत, compare the given quadratic equation with ax square, इथं x आहे म्हणून x घेतोय, प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्यासोबत जर आपण कम्पेअर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळतील. बघा, a इज इक्वल टू, या ठिकाणी बघा a च्या प्लेसला काय आलेलं आहे 1, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -7 आणि c इज इक्वल टू प्लस 5. या ठिकाणी आपल्याला या तिन्ही व्हॅल्यू मिळाल्या. व्यवस्थित बघा, साइन जे असेल ते साइन या ठिकाणी घ्यावं लागेल. त्यानंतरचं सेकंड इक्वेशन आहे बघा, सेकंड नंबरचं इक्वेशन बघू. सेकंड आहे 2m स्क्वेअर इज इक्वल टू 5m मायनस 5. 2m स्क्वेअर इज इक्वल टू 5m मायनस 5. याला सुद्धा आपल्याला अगोदर स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून नंतर त्याला कम्पेअर करायचंय स्टँडर्ड फॉर्म सोबत आणि त्यानंतर एबीसीचे व्हॅल्यू फाइंड करायचे. एकदम इझी आहे. व्यवस्थित बघा, कम्पेअर विथ ए, इथं एम आहे म्हणून इथं am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. इथं एम का बरं घेतला, कारण की व्हेरिएबल काय आलेलं आहे, एम आलेलं आहे. आता यानंतर काय व्हॅल्यू येणार आहे, व्यवस्थित बघा. आता या ठिकाणी आपल्याला कम्पेअर तर करायचं आहे, पण कम्पेअर करण्याच्या अगोदर हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का नाही, मग ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर घ्यायचं असेल, या ठिकाणी मला स्टँडर्ड फॉर्म आपला घ्यायचा राहिला. आपण काय करणार, याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेऊ अगोदर. काय ना स्टँडर्ड फॉर्म 2m स्क्वेअर, हा 5m इकडे येताना काय होईल -5m, हा -5m इकडे येताना काय होईल +5 इज इक्वल टू 0.
आता ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं. त्यानंतर आपण त्याला कम्पेअर करू शकतो आणि नंतर त्याच्या व्हॅल्यू लिहू शकतो. काय येणार व्हॅल्यू व्यवस्थित बघा. a इज इक्वल्स टू 2, त्यानंतर b इज इक्वल्स टू -5 आणि c इज इक्वल्स टू -5. व्यवस्थित बघा, या दोन्ही व्हॅल्यू या ठिकाणी सेम आलेले आहे. त्यात डाऊट येण्याचं कारण नाही. या ठिकाणी कोएफिशियंट तसे आलेले आहे, कॉन्स्टंट टर्म तसे आलेले आहे. त्यानंतर तुम्ही थर्ड नंबर सुद्धा सॉल्व्ह करू शकता. थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघा. y² इज इक्वल्स टू 7y. थर्ड नंबर आहे y² इज इक्वल्स टू 7y. सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहित असताना काय करावं लागेल आपला y² हा 7y इकडे लेफ्ट साइडला घेणार, साइन चेंज होईल -7y. या ठिकाणी एक टर्म मी झाली कॉन्स्टंट टर्म, त्याला 0 घेऊ, +0 इज इक्वल्स टू 0. आता याला आपल्याला काय करायचंय, कम्पेअर करायचंय. कम्पेअर कशी सोबत करणार आपण, ax² या ठिकाणी y आहे म्हणून ay² by c इज इक्वल्स टू 0. कम्पेअर विथ ay² by c इज इक्वल्स टू 0. कम्पेअर केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय मिळतात बघा. या ठिकाणी a इज इक्वल्स टू काय मिळणार आहे बरं, a च्या प्लेसला काय आलेलं आहे 1, त्यानंतर b च्या प्लेसला काय आलेलं आहे -7 आणि c च्या प्लेसला काय आलेलं आहे 0. अशा व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचे आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे. ज्याला लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. सॉल्व युजिंग फॉर्म्युला. सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला किंवा बाय फॉर्म्युला मेथड. सॉल्व युजिंग फॉर्म्युला. फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये बघा. x² + 6x + 5 x² + 6x + 5 इज इक्वल्स टू 0. सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी एक फॉर्म्युला मेथड अप्लाय करणं किंवा फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करणं अतिशय सोपं आहे. तुम्ही जर एक दोन एक्झाम्पल बघितले, तुम्ही बाकीचे सहज सॉल्व्ह करू शकता. लक्षामध्ये फक्त स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी सोडवणं गरजेचं आहे. काळजीपूर्वक बघा आणि काळजीपूर्वक सॉल्व्ह करा. या ठिकाणी बघा सोल्युशन. आपलं इक्वेशन काय आहे, x² + 6x + 5 इज इक्वल्स टू 0. हे इक्वेशन आहे. या इक्वेशन लिहिल्यानंतर त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा. पहिली स्टेप आपली. स्टँडर्ड फॉर्म मध्ये असेल तर त्याला कन्वर्ट करायची गरज नाही, बट स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल तर त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये घ्या. या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म मध्ये ऑलरेडी आहे. मग कम्पेअर करू आपण. कम्पेअर कशासाठी करायचं, कारण की आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू माहित असणं गरजेचं आहे. का बरं माहित असणं गरजेचं आहे, कारण की आपला फॉर्म्युला आहे x इज इक्वल्स टू -b ± √b² - 4ac अपॉन 2a. हा आपला फॉर्म्युला बाळांनो. या फॉर्म्युल्यामध्ये जे ए बी ते तुम्हाला दिसतंय त्याच्या व्हॅल्यू आपल्याला पुट करणं गरजेचं आहे. त्या व्हॅल्यू पुट करायचे असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कम्पेअर करावं लागेल. लक्षामध्ये या ठिकाणी बघा, कम्पेअर विथ कुठला व्हेरिएबल आलाय x. ax² + bx + c इज इक्वल्स टू 0. याच्यासोबत आपण कम्पेअर करणार. तर याच्यासोबत कम्पेअर केलं तर आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळणार बरं, a च्या. a इज इक्वल्स टू 1, त्यानंतर b इज इक्वल्स टू 6 आणि c इज इक्वल्स टू +5 आपल्याला व्हॅल्यू मिळाल्या. सर्वात पहिली गोष्ट स्टेप कुठली असणार आपली, इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिणे आणि त्यानंतर स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर त्याला कम्पेअर करायचं स्टँडर्ड फॉर्म सोबत आणि त्यानंतर एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड करायचं. आता एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर आपण काय करणार, तर त्यानंतर एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर आपण b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड करणार. का बरं, जे रूट मध्ये आहे तुम्ही नंतरही करू शकता, काय अडचण नाही, तुम्हाला सोडवताना लक्षात येईल. पण अगोदर जर तुम्ही ही व्हॅल्यू फाइंड केली तर तुम्हाला कॅल्क्युलेशनला एकदम इझी जातं. त्याला आपण डेल्टा सुद्धा म्हणतो, b² - 4ac ला. लक्षामध्ये डेल्टा इज इक्वल्स टू, त्याला असं लिहितात, डेल्टा इज इक्वल्स टू b² - 4ac. आपला हा डेल्टा फाइंड करून घ्यायचा आहे. b² - 4ac इज इक्वल्स टू b², b काय आहे 6² त्यानंतर -4 इंटू a काय आहे 1 इंटू c काय आहे 5. याला सॉल्व्ह करू बाळांनो. 6² 36. या ठिकाणी मायनस इकडे बघा, मल्टिप्लाय मध्ये काय म्हणतोय मी, व्यवस्थित समजून घ्या, छोट्या छोट्या गोष्टी आहे. मल्टिप्लाय करत असताना
इव्हन नंबर मध्ये जर मायनस साइन असेल तर इव्हन नंबर मध्ये जर मायनस साइन असेल तर प्लसचं साइन येतं अँसरला, आणि जर ऑड नंबर मध्ये असेल तर मायनसचं येतं. काय म्हणतोय मी, समजून घ्या व्यवस्थित. जर मायनस मल्टिप्लाय करत असताना जर इव्हन क्वांटिटी मध्ये जर मायनसचं साइन असेल तर त्या ठिकाणी अँसरचं साइन हे पॉझिटिव्ह येतं, आणि जर ऑड क्वांटिटी मध्ये जर ते मायनसचं साइन असेल तर त्या ठिकाणी काय येतं, मग निगेटिव्ह येतं. या ठिकाणी बघा 3 आहे पण 1च मायनस साइन आहे, म्हणजे ऑड क्वांटिटी मध्ये आहे, मग काय ना मायनस 5 4 20 मायनस 20. या ठिकाणी 36 मायनस 20 इज इक्वल टू 6. व्यवस्थित बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 16. या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळाली 16. आलं लक्षामध्ये. यानंतर आता फॉर्म्युला घेऊन आपण सॉल्व्ह करू शकतो. आलं लक्षात. फॉर्म्युला काय आहे बरं, बघा फॉर्म्युला x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2. व्हॅल्यू पुट करा फॉर्म्युल्यामध्ये. आलं लक्षात. या साईडला घेऊ वाटलं फॉर्म्युला लिहून घेतो इकडं. x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2. व्यवस्थित बघा बाळांनो, फॉर्म्युल्यामध्ये त्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करू आपण. x इज इक्वल टू मायनस बी किती आहे आपला, या ठिकाणी 6 आहे, मायनस 6 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac किती आहे, 16 आहे, त्या ठिकाणी 16 अपॉन खाली 2 इंटू ए किती आहे आपल्या या ठिकाणी 1. सॉल्व करा. x इज इक्वल टू मायनस 6 प्लस मायनस अंडर रूट 16 आहे ना, या 6 ला आपण बाहेर घेऊ शकतो. 6 चा जर स्क्वेअर रूट घेतला तर किती येतो, 4 येतो. 4 अपॉन 2 इंटू ए इज इक्वल टू 2. या ठिकाणी बघा दोन व्हॅल्यू आहे, ए प्लस मायनस आहे. आपण x इज इक्वल टू मायनस 6 अगोदर प्लस घेऊ, प्लस 4 अपॉन 2. या ठिकाणी ऑर मध्ये घेऊ बघा, x इज इक्वल टू मायनस 6 इथं प्लस घेतला तर इथं मायनस घेऊ, मायनस 4 अपॉन 2. x इज इक्वल टू मायनस 6 प्लस 4. या ठिकाणी सबट्रॅक्शन होईल, 6 मायनस 4 इज इक्वल टू 2, बट मायनस 2 अपॉन 2 बिग नंबरचं साइन. और या ठिकाणी बघा x इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होता, 6 प्लस 4 इज इक्वल टू 10, मायनस 10 अपॉन 2. इकडे बघा x इज इक्वल टू 2 कॅन्सल होतो, या ठिकाणी मायनस 1 आन्सर आलं. और x इज इक्वल टू 2 5 10, या ठिकाणी मायनस 5 आन्सर आलं. आपल्याला दोन सोल्युशन मिळाले बघा, x इज इक्वल टू 1 आणि त्यानंतर x इज इक्वल टू मायनस 5. एकदम इझी आहे, काहीच वेगळं नाही, सहज सॉल्व्ह करू शकता. 2-3 स्टेप आहे. अगोदर स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिणे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर जर असेल स्टँडर्ड फॉर्म मध्ये तर काही कन्वर्ट करायची गरज नाही. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर त्याला कम्पेअर करायचं स्टँडर्ड फॉर्म सोबत, जो की जनरल फॉर्म आपण त्याला म्हणतो. त्याला कम्पेअर करून त्यानंतर एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. त्यानंतर डेल्टा की ज्याला आपण म्हणतो बी स्क्वेअर मायनस 4ac, त्याची व्हॅल्यू फाइंड करून घ्यायची. नंतर फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. बी स्क्वेअर मायनस 4ac ची जी व्हॅल्यू आहे ती रूट मध्ये फाइंड पुट करायची. सॉल्व्ह करायचं, आपल्याला दोन सोल्युशन मिळतात. जर लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट घ्या. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. लक्षामध्ये चालेल. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे बघा. एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2. एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना तुम्हाला काय स्टेप सांगितलं अगोदर, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे की नाही बघायचं. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. सोल्युशन काय आहे इक्वेशन आपलं, एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन आहे. याला कन्वर्ट करायची गरज नाही, डायरेक्टली कम्पेअर करणार आपण. कम्पेअर विथ कशा सोबत करणार, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 याच्या सोबत कम्पेअर करणार. आपल्याला व्हॅल्यू काय मिळतील बाळांनो सांगा बरं एकदा. a इज इक्वल टू 1, त्यानंतर b इज इक्वल टू काय मिळणार आहे, मायनस 3, आणि त्यानंतर c इज इक्वल टू काय आहे, मायनस 2 आहे. लक्षामध्ये या ठिकाणी एबीसीच्या व्हॅल्यू मिळाल्या. आपण आता या एबीसीच्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण फाइंड करणार डेल्टाची व्हॅल्यू. डेल्टा काय असतो, बी स्क्वेअर मायनस 4ac. या ठिकाणी बघा, देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू बी स्क्वेअर मीन्स मायनस 3 होल स्क्वेअर
त्यानंतर मायनस 4 इंटू ए इज इक्वल टू 1 इंटू सी मायनस 2. सॉल्व्ह करू. -3 चा स्क्वेअर, कुठल्याही नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो. व्यवस्थित समजून घ्या काय म्हणतोय मी. कोणत्याही निगेटिव्ह असो का पॉझिटिव्ह असो, कोणत्याही नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो. लक्षामध्ये का असतो ते पण तुम्हाला लक्षात देणं गरजेचं आहे, कारण की 2 टाइम मल्टिप्लिकेशन असतो. 2 टाइम मल्टिप्लिकेशन करत असताना निगेटिव्ह जर असेल तर पॉझिटिव्ह होतात, पॉझिटिव्ह जरी असेल तर पॉझिटिव्ह होतात. या ठिकाणी -3 चा स्क्वेअर येतो बघा 9. त्यानंतर मायनस, आता मी तुम्हाला सांगितलं होतं मल्टिप्लाय करत असताना जर इव्हन क्वांटिटी मध्ये जर निगेटिव्ह साइन आला असेल तर त्या ठिकाणी आन्सर सुद्धा काय येतं, आन्सर पॉझिटिव्ह येतं. आणि जर ऑड क्वांटिटी मध्ये जर निगेटिव्ह साइन आला असेल तर त्या ठिकाणी आन्सरचं साइन निगेटिव्ह येतं. आता इव्हन आणि ऑड काय ते सांगायची गरज नाही तुम्हाला. समसंख्येमध्ये जर या ठिकाणी मायनसचं साइन आलं असेल तर त्या ठिकाणी प्लसचं साइन या ठिकाणी उत्तराला येतं. आणि जर विषम संख्येमध्ये जर आला असेल तर त्या ठिकाणी निगेटिव्ह येतं. या ठिकाणी मायनस 2 वेळेस आलेला आहे म्हणजे इव्हन नंबर इव्हन क्वांटिटी मध्ये आहे. या ठिकाणी प्लस येणार, अगोदर प्लस 4 टू चा 8 आणि 8 इंटू 1 इज इक्वल टू 8. 9 प्लस 8 इज इक्वल टू 17. या ठिकाणी बघा बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 17. हा या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे. ही व्हॅल्यू आपण या एकदा फॉर्म्युलामध्ये पुट करणार आहे. काय आहे फॉर्म्युला बघा. आपला फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. x इज इक्वल टू, व्यवस्थित बघा व्हॅल्यू फाइंड करू आपण. x इज इक्वल टू काय आहे, x इज इक्वल टू मायनस बी आहे. अगोदर मायनस साइन घ्या, घेतलं मायनस. यानंतर बी ची व्हॅल्यू काय आहे -3, म्हणजे परत या ठिकाणी -3. व्यवस्थित बघा साइन त्या ठिकाणी घेताना व्यवस्थित लक्षपूर्वक घ्यायचं. ऑलरेडी हा बी चं साइन मायनस आहे, मायनस घेतलं. त्यानंतर बी ची जी व्हॅल्यू आहे ती -3 आहे म्हणून त्याला ब्रॅकेट मध्ये -3 घेतलं. लक्षामध्ये -3 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आहे, इथं 17 आहे, 17 घेऊ अपॉन 2 इंटू ए ची व्हॅल्यू 1 असेल, या ठिकाणी 1 आहे बघा. सॉल्व्ह करू, सिम्प्लिफाय करू. x इज इक्वल टू मायनस मायनस काय होतं प्लस 3 प्लस मायनस अंडर रूट 17 अपॉन 2 इंटू 1 इज इक्वल टू 2. व्यवस्थित बघा या ठिकाणी जो 17 आहे तो 17 कशाचाही स्क्वेअर नाही लक्षामध्ये, आणि तो प्राईम नंबर आहे. त्यानंतर आपण त्याला कुठल्याही प्रकारे रूटच्या बाहेर काढू शकत नाही. जर तसं असेल आपलं लगेच या ठिकाणी लक्ष देतं की याला बाहेर हाच कशाचा स्क्वेअर नंबर आहे का, कम्प्लीट स्क्वेअर नंबर आहे का. तसं नसेल तर याला रूटच्या बाहेर काढू शकत नाही. आन्सर हे रूटच येणार. या ठिकाणी 2 व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला. x इज इक्वल टू 3 प्लस घेऊ आपण प्लस 17 अपॉन 2. या ठिकाणी प्लस घेतला, इकडे येताना मायनस घेऊ आणि x इज इक्वल टू 3 मायनस अंडर रूट 17 अपॉन 2. या 2 व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. अतिशय सहज आहे बघा, एकदम तुम्हाला एकदम सोपं वाटेल, खूप एकदम इझी वाटेल. लक्षामध्ये तुम्ही जर सॉल्व्ह करायला लागले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अवघड जाणार नाही. रूट आला म्हणजे त्या ठिकाणी अवघड वाटून घ्यायचं नाही. घ्यायचं असेल तर त्याची स्क्रीनशॉट, आपण पुढचं एक नेक्स्ट एक्झाम्पल बघू. लक्षात. त्यानंतर थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे बघा. थर्ड नंबर आहे 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7. 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 इज इक्वल टू 0. आता बाळांनो सर्वात पहिली गोष्ट स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करा, वेगळं काही सांगण्याची गरज नाही. इक्वेशन लिहून घेऊ. 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये त्याला कन्वर्ट करा. स्टँडर्ड फॉर्म मध्ये असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचं कन्वर्ट करण्याची गरज नाही. याला आपण सरळ सरळ काय करणार, कम्पेअर करणार. बघा कम्पेअर कशासोबत करणार, कम्पेअर विथ या ठिकाणी m व्हेरिएबल आलेला आहे ना, म्हणून आपण काय करणार am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. जर आपण याला कम्पेअर केलं तर a इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला 3, त्यानंतर b इज इक्वल टू काय मिळणार आहे 2 आणि c इज इक्वल टू काय मिळणार आहे -7. या 3 व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाल्या. त्यानंतर आपण फाइंड करणार आहे डेल्टाची व्हॅल्यू. डेल्टा काय असतं b स्क्वेअर मायनस 4ac. बघा b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू b चा स्क्वेअर, b काय आहे 2 आहे, 2 स्क्वेअर मायनस 4 इंटू
ए काय आहे 3 इंटू सी किती आहे -7. याला सॉल्व्ह करत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक सॉल्व्ह करायचं. चला 2 चा स्क्वेअर आहे 4. त्यानंतर याचा जो मल्टिप्लाय करायचा आपल्याला तर तो 2 टाइम निगेटिव्ह साइन आलेला आहे म्हणजे इव्हन नंबर मध्ये आहे, इव्हन क्वांटिटी मध्ये. दोघांचं जर इव्हन क्वांटिटी मध्ये जर मल्टिप्लाय मध्ये निगेटिव्ह साइन असेल तर आपण त्या ठिकाणी प्लस घेतो. या ठिकाणी 4 प्लस 4 3 जा 12 आणि 12 7 जा 84. आलं लक्षामध्ये? 4 3 12 12 7 84. 84 इज इक्वल टू 84 प्लस 4 इज इक्वल टू 88. या ठिकाणी बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 84 ही आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू मिळाली. आता ही व्हॅल्यू घेऊन आपल्याला फॉर्म्युला सॉल्व्ह करायचा आहे. लक्षामध्ये काय आहे बरं आपला फॉर्म्युला बघा. x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. सॉल्व्ह करू. व्यवस्थित बघा या ठिकाणी डेल्टाची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला या ठिकाणी पुट करायची आहे. x इज इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू काय आहे 2 मायनस 2 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac किती आहे 88 आहे. लक्षामध्ये अपॉन 2 इंटू ए किती आहे 3 आहे. सॉल्व्ह करा. x इज इक्वल टू मायनस 2 प्लस मायनस अंडर रूट 88 आहे. आता हे 88 ला आपण कुठला तरी याच्यामध्ये स्क्वेअर नंबर आहे का बरं? 88 तर स्क्वेअर नंबर नाही, बट आपण याला काय करू शकतो, याला सिम्प्लिफाय करू शकतो. याला असं पण लिहू शकतो आपण 22 इंटू 4 इज इक्वल टू 88. लक्षामध्ये अपॉन 2 इंटू 3 इज इक्वल टू 6. बाळांनो हे असं का बरं घेतलं मी? कारण या ठिकाणी जो 4 आहे तो स्क्वेअर नंबर आहे आणि त्या स्क्वेअरला आपण त्याचा स्क्वेअर रूट फाइंड करू शकतो. मग बघा x इज इक्वल टू मायनस 2 प्लस मायनस या ठिकाणी 4 ला जर बाहेर घेतलं तर 2 येतो अंडर रूट 22 अपॉन 6. आता याला सॉल्व्ह करत असताना या ठिकाणी कॉमन आहे बघा, हे दोन टर्म आहे, इथे एक टर्म आहे, इथे एक टर्म आहे. ह्या दोन्ही टर्म मध्ये जर आपण बघितलं टर्म कुठल्या कुठल्या आहे हे समजून घ्या पहिले. ही एक टर्म आहे त्यानंतर ही एक टर्म आहे. दोन्ही टर्म मध्ये 2 2 आहे. तो आपण कॉमन घेऊ शकतो. लक्षामध्ये कॉमन घेऊ. x इज इक्वल टू मायनस 2. लक्षामध्ये 2 काय घेणार आपण कॉमन घेणार आहे किंवा मग सरळ जर फक्त ओनली 2 जर घेतला कॉमन 2 या ठिकाणी काय आला बरं -1. कारण की 2 इंटू 1 इज इक्वल 2 इंटू -1 इज इक्वल टू -2 प्लस मायनस या ठिकाणचा 2 तर आलाच आपला. लक्षामध्ये अंडर रूट 22 अपॉन 6. तुमच्या लक्षात आलं का काय म्हणतो मी तर? या ठिकाणी हा 2 इंटू 3 जर तुम्ही नाही जरी सॉल्व्ह केला आणि सॉल्व्ह जरी केला तरी चालतो. या ठिकाणी 2 आणि हा आता इथं मल्टिप्लाय साइन आला, याला आपण डिवाइड करू शकतो. 2 1 जा 2 2 3 जा 6. लक्षात आपला आन्सर काय आलं? x इज इक्वल टू काय आहे -1 प्लस मायनस अंडर रूट 22 अपॉन 3. ह्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. आता दोन व्हॅल्यू कुठल्या कुठल्या मिळणार आपल्याला व्यवस्थित बघा बाळांनो. x इज इक्वल टू या ठिकाणी एकदा मायनस घेणार एकदा प्लस घेणार. अगोदर प्लस घेऊ -1 प्लस अंडर रूट 22 अपॉन 3 और x इज इक्वल टू -1 या ठिकाणी मायनस अंडर रूट 22 अपॉन 3. या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. वेगळी एक या ठिकाणी स्टेप आपल्याला पाहायला मिळाली. हे जे काही कॉमन नंबर आहे तो फाइंड करत असताना बाहेर घेत असताना अगोदर त्या टर्म बघायच्या. त्या टर्म मध्ये कुठला कॉमन नंबर येतो तो कॉमन नंबर आपण बाहेर घेऊ शकतो आणि त्याला सिम्प्लिफाय करू शकतो. लक्षामध्ये तुम्ही असं जर ठेवला असता तर या ठिकाणी आन्सर वेगळं दिसलं असतं तुम्हाला. कळालं का? कॉमन नंबर घेत असताना टर्म समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट घ्या. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू 4th नंबरचं. फोर्थ नंबर बघा 5m² मायनस 4m मायनस 2. 5m² मायनस 4m मायनस 2 इज इक्वल टू 0. या ठिकाणी हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपण सर्वात अगोदर काय करतो बरोबर? सर्वात अगोदर आपण त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे किंवा नाही ते आपण बघतो. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे त्यामुळे याला कन्वर्ट करायची गरज नाही. सरळ आपण काय करणार अगोदर इक्वेशन लिहून घेऊ. 5m² मायनस 4m मायनस 2 इज इक्वल टू 0. कम्पेअर करावं लागेल. कम्पेअर कशासोबत? कम्पेअर विथ या ठिकाणी व्हेरिएबल कुठला आहे m आहे म्हणून am² प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. याच्यासोबत जर कम्पेअर केलं आपल्याला व्हॅल्यू काय मिळते आपल्याला a इज इक्वल टू 5 त्यानंतर b इज इक्वल टू -4
आणि सी इज इक्वल्स टू -2. ह्या व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला. ह्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण काय करतो, डेल्टाची व्हॅल्यू फाइंड करतो. डेल्टा मीन्स b² - 4ac. या ठिकाणी बघा b² - 4ac इज इक्वल्स टू b² म्हणजे काय -4 होल स्क्वेअर मायनस, व्यवस्थित बघा, b² - 4 चा स्क्वेअर -4 इंटू ए काय आहे 5 इंटू सी -2. सॉल्व करू. कशाचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो, -4 चा स्क्वेअर सुद्धा काय पॉझिटिव्ह असणार आहे 16. या ठिकाणी 2 टाइम मायनस आलाय म्हणून प्लस येणार साइन. प्लस 4 5 20 20 2 40. या ठिकाणी बघा 40 प्लस या ठिकाणी 16 इज इक्वल्स टू 56 प्लस b² - 4ac इज इक्वल्स टू 56. आपल्याला ही b² - 4ac ची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर आपण फॉर्म्युला अप्लाय करणार. फॉर्म्युला काय आपला, x इज इक्वल्स टू -b प्लस मायनस अंडर रूट b² - 4ac अपॉन 2a. आता हा फॉर्म्युला मध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. काय आपल्या व्हॅल्यू, व्यवस्थित बघा, x इज इक्वल्स टू -b ची व्हॅल्यू आहे -4. -4 अप्लाय करत असताना साइनचं लक्ष देणं साइनकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मायनस, त्यानंतर b ची व्हॅल्यू आहे -4 प्लस मायनस अंडर रूट b² - 4ac काय आहे 56 अपॉन 2 इंटू a किती आहे, a आहे 5. याला या साईडला घेतो. बघा x इज इक्वल्स टू मायनस मायनस आहे, दोन्ही ठिकाणी मायनस आहे, मायनस मायनस प्लस प्लस 4 प्लस मायनस अंडर रूट. या ठिकाणी 56 आहे. 56 ला आपण दोन त्याचे फॅक्टर घेऊ शकतो. बघा या ठिकाणी फॅक्टर असे घ्यायचे आहे आपल्याला की त्या फॅक्टर मधला एक कुठला तरी एक नंबर हा स्क्वेअर नंबर पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या नंबरला बाहेर घेता येईल. मग या ठिकाणी 14 इंटू 4 इज इक्वल्स टू 56 होतो. हा 4 आपण बाहेर घेऊ शकतो. अपॉन या ठिकाणी 2 इंटू 5 इज इक्वल्स टू 10. x इज इक्वल्स टू 4 प्लस मायनस हा 4 ला बाहेर घेतल्यानंतर काय होणार आहे 2 अंडर रूट 14 अपॉन 10. आता व्यवस्थित बघा, या ठिकाणी स्टेप थोडी चेंज होईल. या ठिकाणी दोन टर्म आहे बाळांनो. कुठल्या दोन टर्म आहे बरं, ही एक टर्म आहे, त्यानंतर ही एक टर्म आहे. दोन्ही टर्म मध्ये इथं जर बघितलं आपण 4 आहे म्हणजे 2 आहे, इथं 2 टू द 4, इथं पण 2 आहे. कॉमन घेऊ शकतो आपण. x इज इक्वल्स टू या ठिकाणी बघा 4 याच्यामधला कॉमन घ्यायचा आहे, 2 घेतला इन ब्रॅकेट, त्यातला 2 घेतल्यानंतर इकडे बघा 4 कसा तयार होतो 2 इंटू 2 इज इक्वल्स टू 4. हा 2 कॉमन घेतला, राहिला काय मग 2 प्लस मायनस हा ऑलरेडी कॉमन घेतला आहे अंडर रूट 14 अपॉन 10. जर आपण याला सॉल्व्ह केलं बघा 2 1 जा 2 2 5 जा 10, या ठिकाणी 5 आला. x इज इक्वल्स टू 2 प्लस मायनस अंडर रूट 14 अपॉन 5. आपल्याला दोन व्हॅल्यू मिळू लागले. या ठिकाणी कुठल्या व्हॅल्यू मिळायला लागल्या बघा, x इज इक्वल्स टू 2 प्लस अंडर रूट 14 अपॉन 5 और x इज इक्वल्स टू 2 मायनस अंडर रूट 14 अपॉन 5. या दोन व्हॅल्यू मिळाल्या. एकदम इझी आहे, सहज सॉल्व्ह करू शकतो आपण. लक्षामध्ये वेगळं काही नाही, आपल्याला अप्लाय करायचं आहे फॉर्म्युलाच्या अगोदर b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड करायची, त्याच्या अगोदर आपल्याला abc ची व्हॅल्यू फाइंड करायची. लक्षामध्ये या ठिकाणी 4th नंबरचं सुद्धा झालं. आपण लिहायचं असेल तुम्हाला तर स्क्रीनशॉट घ्या. आपण 5 नंबरचं एक्झाम्पल बघू. चला 5 नंबरचं एक्झाम्पल बघा कुठला आहे तर, y² प्लस 1/3y इज इक्वल्स टू 2. हे इक्वेशन आहे. हे इक्वेशन आपल्याला तुम्ही बघितलं लगेच कळतं तुम्हाला की फ्रॅक्शन मध्ये आहे. फ्रॅक्शन मध्ये असेल तर आपल्याला काय करायचं असतं, त्याला नॉर्मल फॉर्म मध्ये किंवा मग जनरल फॉर्म मध्ये किंवा स्टँडर्ड फॉर्म मध्ये घ्यायचं असतं. अगोदर इक्वेशन लिहून घेऊ. इक्वेशन कुठला आहे बाळांनो, y² प्लस 1/3y इज इक्वल्स टू 2. हे इक्वेशनला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये घ्यायचं आहे. ते घेत असताना हा फ्रॅक्शन इथं कट करावा लागेल. तो कट करण्यासाठी इथं 3 जर अपॉन मध्ये आला तर 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय बाय 3 बोथ द साइड्स. दोन्ही बाजूने आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. y² इंटू 3 प्लस 1/3 इंटू 3y इज इक्वल्स टू 2 इंटू 3. सगळ्यांना आपण 3 ने मल्टिप्लाय केलं. व्यवस्थित बघा तुम्ही. या ठिकाणी y² इंटू 3 इज इक्वल्स टू
देअरफॉर 3y² प्लस या ठिकाणी 3 3 कॅन्सल झाला, राहिला फक्त ओनली y इज इक्वल्स टू 3 इंटू 2 इज इक्वल्स टू 6. त्याला जर आपण या ठिकाणी हा 6 जर इकडे घेतला काय होतो 3y² प्लस y मायनस 6 इज इक्वल्स टू 0. हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आला बघा. आता ह्या स्टँडर्ड फॉर्मला आपल्याला काय करायचं, कम्पेअर करायचं. कम्पेअर कशा सोबत करणार आपण, स्टँडर्ड फॉर्म सोबत. कम्पेअर विथ y आहे ना, ay² प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. याच्यासोबत कम्पेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळतात, एबीसीच्या व्हॅल्यू. a इज इक्वल्स टू काय आहे मग 3, त्यानंतर b इज इक्वल्स टू काय आहे 1, आणि त्यानंतर c इज इक्वल्स टू काय आहे -6. आपल्याला ह्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण काय करतो बरं, b² मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करतो. b² मायनस 4ac इज इक्वल्स टू b चा स्क्वेअर. इकडे बघा b चा स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर, मायनस 4 इंटू a किती आहे 3 इंटू c किती आहे -6 इज इक्वल्स टू 1 स्क्वेअर 1. दोन टाइम निगेटिव्ह साइन आलेलं म्हणजे काय या ठिकाणी प्लस येणार. प्लस 4 3 जा 12 आणि 12 6 जा 72. इकडे बघा 4 3 12 12 6 72. 72 प्लस 1 इज इक्वल्स टू 673. या ठिकाणी b² मायनस 4ac इज इक्वल्स टू 73. आता लगेच लक्षात येतं बघा आपल्या की हा 73 हा प्राईम नंबर आहे. जर तो प्राईम नंबर असेल तर तो त्याची आपण त्या ठिकाणी स्क्वेअर रूट फाइंड करू शकत नाही. लक्षामध्ये याला आपण सरळ सरळ रूट मध्ये त्याचं व्हॅल्यू येणार आहे. मग घेऊ आपला फॉर्म्युला काय आहे बघा, x² इज इक्वल्स टू मायनस b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. आपण या ठिकाणी व्हॅल्यू पुट करणार आहे. व्हॅल्यू बघा काय आहे आपलं, x इज इक्वल्स टू मायनस b, b ची व्हॅल्यू आहे 1, मायनस 1 प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac किती आहे 73 अपॉन 2 इंटू a. a किती आहे या ठिकाणी 3 आहे. सॉल्व्ह करू बाळांनो. x इज इक्वल्स टू आहे x² नाही, घाईमध्ये काय येऊ शकतं, x इज इक्वल्स टू -1 प्लस मायनस अंडर रूट 73 अपॉन 2 इंटू 3 इज इक्वल्स टू 6. दोन व्हॅल्यू मिळाल्या. कुठल्या व्हॅल्यू आहे, x इज इक्वल्स टू -1 या ठिकाणी प्लस घ्या अंडर रूट 73 अपॉन 6 और x इज इक्वल्स टू -1 मायनस अंडर रूट 73 अपॉन 6. या ठिकाणी दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. एकदम इझी आहे, सॉल्व्ह करू शकतो. या ठिकाणी ह्या नंबरवरूनच आपल्याला कळतं की आपला आन्सर कोणत्या स्वरूपामध्ये येणार आहे. या ठिकाणी रूट मध्ये येणार आहे की सिम्प्लिफाय आणखी करू शकतो आपण, लगेच आपल्याला कळतं. लक्षामध्ये लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपण लास्ट एक्झाम्पल बघू 6 नंबरचं. लास्ट एक्झाम्पल आहे बघा, 5x² प्लस 13x. 5x² प्लस 13x प्लस 8 इज इक्वल्स टू 0. या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. इक्वेशन बघितल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात येईल की ह्या इक्वेशन मध्ये स्टँडर्ड फॉर्म ऑलरेडी इन्क्लूड आहे. याला कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म तर करायचं आहे आपल्याला, ते फक्त एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. बट हा स्टँडर्ड फॉर्म ऑलरेडी आहे. तर हा जर स्टँडर्ड फॉर्म ऑलरेडी आलेला असेल तर इक्वेशन घ्या 5x² प्लस 13x प्लस 8 इज इक्वल्स टू 0. याला काय करावं लागेल, आपल्याला कम्पेअर करावं लागेल. कम्पेअर विथ या ठिकाणी x आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. हे केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळतात बाळांनो. कुठल्या व्हॅल्यू मिळतात, a ची व्हॅल्यू मिळते या ठिकाणी 5 आहे, त्यानंतर b इज इक्वल्स टू आहे 13 आणि त्यानंतर c इज इक्वल्स टू आहे 8. ह्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण सहज b² मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. काय आहे बरं b² मायनस 4ac, b² मायनस 4ac इज इक्वल्स टू b चा स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर 13 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a किती आहे 5 इंटू c किती आहे 8. या ठिकाणी 13 चा स्क्वेअर किती आहे 169 मायनस या ठिकाणी एकच वेळेस आलाय म्हणून तो मायनस राहील. 4 5 जा 8 45 आणि 4 6 16 म्हणजे 160. या ठिकाणी 169 मायनस 160 इज इक्वल्स टू 9. b² मायनस 4ac इज इक्वल्स टू 9. आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. आता ही व्हॅल्यू आपण सहज पुट करू शकतो. आपला फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला तुम्हाला माहिती x इज इक्वल्स टू b² मायनस b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. x इज इक्वल्स टू
मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. काय आहे व्हॅल्यू? x इज इक्वल्स टू मायनस बी. व्हॅल्यू पुट करत असताना बघा x इज इक्वल्स टू मायनस बी. बी ची व्हॅल्यू आहे 13 मायनस 13 प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे 9 अपॉन 2 इंटू ए. ए किती आहे? 5. सॉल्व करा. देअरफॉर x इज इक्वल्स टू मायनस 13 प्लस मायनस हा 9 ला जर बाहेर घेतला तर काय येतो आपल्या ठिकाणी 3 अपॉन 5 टू जा 10. देअरफॉर या ठिकाणी एकदा प्लस घेणार एकदा मायनस घेणार आपण. लक्षात x इज इक्वल्स टू मायनस 13 प्लस 3 अपॉन 10 और या ठिकाणी x इज इक्वल्स टू मायनस 13 मायनस 3 अपॉन 10. सो इक्वल्स टू मायनस 3 आणि प्लस मायनस 13 आणि प्लस 3 इज इक्वल्स टू मायनस या ठिकाणी सबट्रॅक्शन होईल मायनस 10 अपॉन 10 और x इज इक्वल्स टू मायनस 13 मायनस 3 काय होईल? ऍडिशन होईल 13 प्लस 3 इज इक्वल्स टू 16 मायनस 16 अपॉन 10. बघा बाळांनो x इज इक्वल्स टू 10 10 कॅन्सल मायनस 1 और x इज इक्वल्स टू या ठिकाणी 2 5 जा 10 आणि 2 8 जा 16 मायनस 8 अपॉन 5. एकदम सहज सॉल्व करू शकतो आपण. तुम्ही व्यवस्थित बघा. कॅल्क्युलेशन करताना थोडी जर चूक झाली तर त्या ठिकाणी आपला आन्सर चुकू शकतं. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. इझी जातं म्हणून एकदम निष्काळजीपणा करू नका. लास्ट एक्झाम्पल आहे 7 नंबरचं. ते 7 नंबरचं एक्झाम्पल आपण बघू. लिहायचं असेल तर टेक द स्क्रीनशॉट. यानंतर लास्ट नंबर आहे बघा 7 नंबर एक्झाम्पल. ते त्या ठिकाणी तुम्हाला ऍक्टिव्हिटीज स्वरूपात दिलेलं आहे. लक्षामध्ये ते कसं सॉल्व्ह करायचं बघा. स्टार्टिंगला सांगितलं आहे विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट गिवन द बिलो सॉल्व द इक्वेशन x स्क्वेअर प्लस 2 रूट 3x प्लस 3 इज इक्वल्स टू 0 युजिंग द फॉर्म्युला. इकडे बघा फॉर्म्युलाचा आपल्याला मेथड त्या ठिकाणी यूज करायची आहे. फक्त त्या ठिकाणी आपला जो चार्ट दिला आहे फ्लो चार्ट त्या फ्लो चार्टचा आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचा आहे. स्टार्टिंग सांगितलं की कम्पेअर द इक्वेशन अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ एबीसी. आपण जे केलं तेच एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. त्यानंतर बी फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ती व्हॅल्यू फाइंड करायची. त्यानंतर राईट फॉर्म्युला टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॉर्म्युला लिहायचं आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे. 3-4 गोष्टी सांगितल्या आहे बघा. कुठल्या कुठल्या गोष्टी सांगितल्या मी ती या ठिकाणी लिहितो. सुरुवातीला सांगितलं की कम्पेअर इक्वेशन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी आणि सी. हे पहिल्या टेबल मध्ये बॉक्स मध्ये सांगितलं आहे. सेकंड नंबरच्या टेबल मध्ये सांगितलं आहे फाइंड बी स्क्वेअर मायनस 4ac हे फाइंड करायला सांगितलं आहे. आणि थर्ड नंबर मध्ये सांगितलं आहे युजिंग राईट द फॉर्म्युला and find किंवा मग राईट द फॉर्म्युला अँड सॉल्व इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन. या 3 गोष्टी सांगितल्या बघा आपल्याला. आता आपण जर अगोदर बघितलं हेच केलेलं आपण सगळ्या एक्झाम्पल्स मध्ये हेच केलं तर त्या ठिकाणी आपल्याला वर्ड मध्ये या ठिकाणी सांगितलं आहे ऍक्टिव्हिटी स्वरूपात सांगितलं आहे. आपण इक्वेशन घेऊ. इक्वेशन घेतल्यानंतर ह्याच पद्धतीने सॉल्व्ह करू. लक्षामध्ये इक्वेशन आहे बघा 7 नंबरचं इक्वेशन आहे x स्क्वेअर प्लस 2 रूट 3x x स्क्वेअर प्लस 2 रूट 3x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. हे इक्वेशन आहे. सर्वात अगोदर आपल्याला काय काय सांगितलं आहे. पहिल्या फ्लो चार्ट मधला पहिला जो बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये सांगितलं की फाइंड द व्हॅल्यू ऑफ एबीसी, कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ एबीसी. आपल्याला एबीसी चे व्हॅल्यू फाइंड करायचे आहे. सर्वात पहिली गोष्ट ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. लक्षामध्ये हे जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये असेल तर आपल्याला याला फक्त कम्पेअर करायचं आहे. बघा सॉल्युशन इक्वेशन लिहून घेऊ. x स्क्वेअर प्लस 2 रूट 3x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. कम्पेअर करायचं आपल्याला कारण की डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. कम्पेअर विथ या ठिकाणी x आलाय ना ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. जर कम्पेअर केलं तर काय मिळतं आपल्याला a इज इक्वल्स टू 1, त्यानंतर b इज इक्वल्स टू 2 रूट 3 आणि त्यानंतर c इज इक्वल्स टू 3. आपल्याला ह्या व्हॅल्यू मिळाल्या. आपला 1 नंबरची जी कंडिशन होती ती क्लिअर मिळाली आपल्याला. लक्षामध्ये त्यानंतर सेकंड नंबरच्या कंडिशन मध्ये काय सांगितलं होतं आपल्याला व्यवस्थित बघा. फाइंड द बी स्क्वेअर मायनस 4ac. आता बी स्क्वेअर मायनस 4ac या ठिकाणी आपण फाइंड करणार. काय आहे बी स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर 2 रूट 3 होल स्क्वेअर मायनस
4 इंटू ए किती आहे या ठिकाणी 1 आहे इंटू सी किती आहे 3. सॉल्व्ह करू आपल्याला 2 चा स्क्वेअर 4 आहे आणि हा रूट 3 चा स्क्वेअर. व्यवस्थित बघा रूट 3 चा स्क्वेअर मीन्स काय इंटू 3. काय म्हणतो मी तुम्ही चांगलं लक्ष द्या याच्यामध्ये. रूट 3 चा स्क्वेअर कोणत्याही रूट मधील नंबरचा स्क्वेअर जर आपण घेतला तर तोच नंबर त्या ठिकाणी मिळतो आपल्याला. या ठिकाणी बघा रूट एक्स चा स्क्वेअर जर आपण घेतला तर या ठिकाणी आपल्याला एक्स मिळतो. का बरं रूट एक्स इंटू रूट एक्स इज इक्वल टू रूट मध्ये काय होतं माहिती का रूट एक्स इंटू एक्स इज इक्वल टू रूट एक्स स्क्वेअर असं म्हणतो आपल्याला लक्षामध्ये. आणि तो एक्स स्क्वेअर बाहेर घेत असताना आपण काय म्हणतो त्याला स्क्वेअर रूट फाइंड केल्यानंतर आपल्याला मिळतो एक्स जर बाहेर घेतला आपण लक्षामध्ये पाहतो. या ठिकाणी तेच आपण या ठिकाणी केलेलं आहे. रूट 3 इंटू रूट 3 इज इक्वल टू 3 मायनस व्यवस्थित बघा 4 इंटू या ठिकाणी निगेटिव्हचं जे साईन आलेलं आहे ते ऑड क्वांटिटी मध्ये आहे म्हणजे एकच आलेलं आहे म्हणून या ठिकाणी मायनस येणार. 4 इंटू 3 इज इक्वल टू 12 लक्षामध्ये. 4 3 जार 12 12 मायनस 12 इज इक्वल टू 0. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जी आहे ती 0 मिळाली म्हणजे या ठिकाणी डेल्टाची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला या ठिकाणी 0 मिळाली. सॉल्व्ह करू आपण. आपला जो फॉर्म्युला आहे फॉर्म्युला कुठला आहे आपला व्यवस्थित बघा. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता या ठिकाणी बघा आपल्याला सांगितलं होतं 2 नंबरला की आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करायची. ती आपण व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड केली. त्यानंतर सांगितलं होतं राईट द फॉर्म्युला अँड सॉल्व्ह द इक्वेशन. आपण या ठिकाणी फॉर्म्युला लिहिला. आता इक्वेशन सॉल्व्ह करू. इक्वेशन सॉल्व्ह करत असताना व्हॅल्यू पुट करू आपण. एक्स इज इक्वल टू मायनस बी. बी ची व्हॅल्यू काय आहे इकडे बघा मायनस 2 अंडर रूट 3 प्लस मायनस या ठिकाणी अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac किती आहे 0 आहे अपॉन 2 इंटू ए. ए ची व्हॅल्यू किती आहे 1. 2 इंटू 1 एक्स इज इक्वल टू मायनस 2 अंडर रूट 3 या ठिकाणी 0 प्लस मायनस 0 म्हणजे काहीच नाही. 0 म्हणजे काय असतं का नाही अपॉन 2. या ठिकाणी बघा एकच व्हॅल्यू मिळाली आपल्याला. काय व्हॅल्यू मिळाली व्यवस्थित जर चांगलं बघितलं तर याला आपण आणखी सिम्प्लिफाय करू शकतो. काय सिम्प्लिफाय करू शकतो बरं व्यवस्थित बघा. ह्या दोन्ही मध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर 2 2 कॅन्सल झाला. एक्स इज इक्वल टू मायनस रूट 3. तुम्ही म्हणशाल सर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला 2 सोल्युशन मिळाले या ठिकाणी एकच सोल्युशन मिळत असेल तर एवढं लक्षात ठेवायचं आहे कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन जर या ठिकाणी डेल्टाची व्हॅल्यू 0 मिळाली आणि इक्वेशनचं जे सोल्युशन आहे ते जर एकच मिळालं तर आपल्याला त्या ठिकाणी 2 घ्यावं लागणार आहे. एक्स इज इक्वल टू मायनस रूट 3 अँड मायनस रूट 3 आपल्याला या ठिकाणी 2 सोल्युशन घ्यावे लागणार आहे. लक्षामध्ये कुठल्याही एक्झाम्पल मध्ये एकच जर सोल्युशन मिळालं त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की आपण 2 इक्वेशनचे त्या इक्वेशनचे सोल्युशन आपण 2 घ्यायला पाहिजे. लक्षात. आता आपण ही पूर्ण प्रॅक्टिस सेट बघितली. तुम्हाला एकही एक्झाम्पल असं विशेष काही वाटलं नसेल लक्षामध्ये तरीही सहज घेऊ नका. पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह करा. परत एकदा बघा व्यवस्थित सॉल्व्ह करा. तिन्ही मेथड तुमचे परफेक्ट झाल्या पाहिजे. यानंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट बघणार आहे. सर्वांना विनंती आहे की ज्यांनी सबस्क्राईब केला असेल थँक्यू. ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा लक्षामध्ये. आणि त्या ठिकाणी बेल आयकॉनला तुम्ही जर क्लिक केलं तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस मी जो व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल तुम्हाला. मी जे व्हिडिओ अपलोड करत आहे ते प्रत्येक सिक्वेन्स वाईज व्हिडिओ अपलोड करत आहे. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नंतरचा नेक्स्टचा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लक्षामध्ये बघायला तुम्हाला सोपं जाईल. चालेल आपण व्यवस्थित सॉल्व्ह करा. बेस्ट ऑफ लक. गुड बाय.